नमस्कार भावांनो, जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी ट्रॅव्हलिंग का किंग क्षितिज कोतकर पुन्हा घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक स्पेशल MSRTC नाईट बस जर्नी. आणि भावांनो, आज आपण आहोत मुंबईमध्ये आणि आपण आहोत कुर्ला नेहरूनगर बस स्टँडला. बघू शकता तुम्ही कुर्ला नेहरूनगर बस स्टँड. तो भावांनो, जसं की थंबनेलवरनं तुम्हाला कळलंच असेल आजचा आपला रूट कुठला असणार आहे. सो आजचा आपला नाईट बस जर्नीसाठीचा रूट असणार आहे मुंबई ते म्हसवड. आणि हा प्रवास आपण कुर्ला नेहरूनगर बस स्टँडवरनं चालू करणार आहोत. सो भावांनो, श्री स्वामी समर्थ म्हणून आपण आपली मुंबई ते म्हसवडची नाईट MSRTC बस जर्नी ही स्टार्ट करीत आहोत. आणि चला बघूयात आजची आपली मुंबई ते म्हसवडसाठी नाईट MSRTC बस जर्नीची ट्रॅव्हल पार्टनर कुठली असणार ते. चला. तर बघू शकता कुर्ला नेहरूनगरला आत्ताच पाऊस झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि समोर लागलेली आहे कुर्ला नेहरूनगर किल्ले धारूर नॉन AC सीटर स्लीपर. तर चला आता आपल्या बसची वाट बघूयात कुर्ला नेहरूनगर ते म्हसवडसाठी. सो भावांनो, बघू शकता मुंबई म्हसवडसाठीची आजची आपली बस जर्नी ट्रॅव्हल पार्टनर MSRTC विठाई बस 2x2 ऑर्डिनरी सिटिंग बस विथ लगेज स्पेस अँड आर्म रेस्ट. बघू शकता तुम्ही विठाई बस आहे, ऑर्डिनरी MS परी. सो भावांनो, बघितली तुम्ही आजची आपली MSRTC बस जर्नी ट्रॅव्हल पार्टनर फ्रॉम मुंबई ते म्हसवड. सो भावांनो, कुर्ला नेहरूनगरवरनं म्हसवडसाठी या MSRTC बसचा सुटायचा टाईम आहे 8:30. 8:30 ही बस कुर्ला नेहरूनगरवरनं म्हसवडसाठी रवाना होते. आणि आजचा आपला कुर्ला नेहरूनगरवरनं म्हसवडसाठीचा रूट असणार आहे कुर्ला नेहरूनगरवरनं मैत्री पार्क, वाशी हायवे, नेरूळवरनं आपण जाणार पनवेल, पनवेलवरनं एक्सप्रेसवे, कनेक्टिंग लिंक, मिसिंग लिंक वाया लोणावळा, स्वारगेट, पुण्यावरनं आपण जाणार दिवेघाट मार्गे जेजुरीवरनं फलटणवरनं दहिवडी, गोंदवल्यावरनं आपण जाणार म्हसवडला. तर चला, श्री स्वामी समर्थ म्हणून आपण आपला मुंबई ते म्हसवडची नाईट MSRTC बस जर्नी स्टार्ट करीत आहोत विथ ट्रॅव्हलिंग का किंग क्षितिज. चला भावांनो, आता तुम्हाला या बसचं इंटिरियर दाखवतो मी. चला. सो श्री स्वामी समर्थ बोलून आपण या आपल्या आजच्या ट्रॅव्हल बस जर्नी पार्टनरमध्ये एंटर झालेलो आहे. बघू शकता तुम्ही 2x2 सिटिंगचं कॉम्बिनेशन आहे. ऑर्डिनरी सीट्स, लगेज स्पेस, लाईट, आर्म रेस्ट. सो भावांनो, आजचे आपले पायलट दादा बघू शकता ऑन ड्युटी 24 तास मुंबई ते म्हसवडसाठी आपल्या बस जर्नीला. बघू शकता कुर्ला नेहरूनगरवरनं म्हसवडचं साध्या बसचं तिकीट आहे 655 रुपये, 655 रुपीज अँड हाफ तिकीट फॉर लेडीज. आणि ऑल्सो UPI पेमेंट इज अवेलेबल इन ऑल MSRTC बसेस. बघू शकता UPI पेमेंटद्वारे आपण तिकीट काढलेले. सो भावांनो, श्री स्वामी समर्थ बोलून आपण आपला मुंबई ते म्हसवडची नाईट MSRTC बस जर्नी ही स्टार्ट केलेली आहे. आणि 8:30 आपण कुर्ला नेहरूनगर बस स्टँड हे सोडलेलं आहे. श्री स्वामी समर्थ. आणि बघू शकता जसं की मॉन्सून स्पेशल ब्लॉग आहे, पाऊस कुर्ला नेहरूनगरमध्येच आपल्याला चालू झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता आपण चाललोय मैत्री पार्क. आठ वाजून 55 आपण आलेलो आहे मैत्री पार्कला. आता आपण चाललोय वाशी हायवे. आणि म्हसवड हे ठिकाण प्रसिद्ध आहे श्री सिद्धनाथ मंदिरासाठी. श्री सिद्धनाथ योगेश्वरीचं
प्रसिद्ध मंदिर आहे. श्री सिद्धनाथ हे शिव भगवानचे काळभैरव अवतार मानले जाते. वड येथे त्यांचं प्रसिद्ध मंदिर आहे, श्री सिद्धनाथ मंदिर. आणि आता आपण लागलेलो आहे वाशी हायवेला आणि आपण चाललोय वाशी ग्रीक ब्रिजला. सो हेडिंग टुवर्ड्स वाशी ग्रीक ब्रिज. सो आता आपण लागलेलो आहे वाशी ग्रीक ब्रिजला. आता आपण लागलेलो आहे वाशी ग्रीक ब्रिज. आणि जे आमच्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी आमच्या ट्रॅव्हलिंग टॉकिंग क्षितिज या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि होईल तितका आमच्या मुंबई ते मसवड नाईट MSRTC बस जर्नीला शेअर करून टाका. अँड एन्जॉय द बस जर्नी. आता आपण पोहोचत आहोत आपल्या बस जर्नीमधल्या पहिल्या टोल प्लाझाला, वाशी टोल प्लाझा. आणि आता आपण चाललोय जुईनगर नेरूळ. आणि आता आपण चाललोय जुईनगर. आणि आता आपण स्किप केलंय जुईनगर, हेडिंग टुवर्ड नेरूळ. नेरूळ नंतर आता आपण चाललोय CBD बेलापूर. आणि CBD बेलापूर नंतर आता आपण चाललोय कळंबोली. आपण चाललोय कळंबोली सर्कल. आणि 10:08 आपण पोहोचलेलो आहे कळंबोली सर्कल. आणि आता आपण चाललोय पनवेल. आणि आता आपण पोहोचत आहोत पनवेल बस स्टँड. रात्री 10:15 वाजता आपण पोहोचलेलो आहे पनवेल बस स्टँड. रिच पनवेल. आणि पनवेल नंतर आता आपण चाललोय एक्सप्रेसवे, मुंबई पुणे एक्सप्रेसवे.
6:50 आपण मुंबई पुणे एक्सप्रेसवेला लागलेलो आहोत. आपण आता चाललोय मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या पहिल्या टनलला. मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा पहिला बोगदा, एंटरिंग बोगदा. आता आपण चाललोय खालापूर टोल प्लाझा. आणि आता आपण पोचलेलो आहे आपल्या बस जर्नी मधल्या दुसऱ्या टोल प्लाझाला, खालापूर टोल प्लाझा. आणि आता आपण चाललोय घाट सेक्शन कडे. आधी या सगळ्या बसेस बोरघाट मार्गे जायच्या, पण आता कनेक्टिंग लिंक ऑल्सो नोन एज मिसिंग लिंक झाल्यामुळं घाट सेक्शन कमी झालेलं आहे. आणि श्री स्वामी समर्थ आपला घाट सेक्शन चालू झालेला आहे. हेडिंग टुवर्ड्स कनेक्टिंग लिंक ऑल्सो नोन एज मिसिंग लिंक. आपण आता चाललोय कनेक्टिंग लिंकच्या टनलमध्ये एंटर व्हायला, ऑल्सो नोन एज मिसिंग लिंक. घाट सेक्शनकडे जाणारा रोड. लाईट नाही आहे आज, बघू शकता तुम्ही. समोर येणार आहे मेन नजारा मिसिंग लिंकच्या टनलचा. हा ट्रेलर आहे पिक्चर पुढे. Entering connecting link main tunnel.
कनेक्टिंग लिंकचा टनल हा समाप्त होणार आहे 500 मीटरवर. आपला मिसिंग लिंक ऑल्सो नोन ॲज कनेक्टिंग लिंक हा समाप्त झालेला आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कनेक्टिंग लिंक कसा वाटला मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरचा. आणि आता वी आर हेडिंग टुवर्ड पुणे, वाकाड, चांदणी चौक, स्वारगेट, हेडिंग टुवर्ड पुणे. Heading towards entering tunnel. आणि आता आपण पोचलोय तळेगाव टोल प्लाझा एक्सप्रेसवे. एक छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण लागलेलो आहे मुंबई पुणा एक्सप्रेसवेला आणि हेडिंग टुवर्ड पुणे. आपला मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा समाप्त झालेला आहे आणि आता आपण लागलेलो आहोत NH48 हायवेला, NH4 हायवे, मुंबई बेंगलोर हायवे. आणि आता आपण चाललो आहे वाकाड. आपण पुण्यामध्ये एंटर झालेलो आहे आणि हेडिंग टुवर्ड्स वाकाड. आणि आता आपण पोहोचलेलो आहे वाकडला. आणि वाकड स्किप करून आता आपण चाललोय चांदणी चौक. एक वाजून 23 मिनिटांनी आपण पोचलोय चांदणी चौक. आणि चांदणी चौक नंतर आता आपण चाललोय स्वारगेट. आणि आता आपण पोहोचत आहोत स्वारगेट बस स्टँड. एक वाजून 42 मिनिटांनी एंटरिंग स्वारगेट बस स्टँड. स्वारगेट झाला, स्वारगेट. स्वारगेट बस स्टँड सोडून आता आपण चाललोय हडपसर नंतर आपण लागणार पुणे पंढरपूर हायवेला. आणि
2 वाजता आपण पोहोचत आहोत हडपसर. आणि आता आपण लागलोय पुणे पंढरपूर हायवेला. आणि आता दिवे घाट सेक्शन सुरू झालेलं आहे. श्री स्वामी समर्थ. हा पालखी मार्ग आहे आणि इथं आता दिवे घाट सेक्शन सुरू झालेलं आहे. नाईट सीन ऑफ दिवे घाट सेक्शन. आणि नाईट सीन ऑफ दिवे घाट सेक्शन आपला समाप्त झालेला आहे. तो कमेंटमध्ये नक्की सांगा नाईट सीन ऑफ दिवे घाट सेक्शन तुम्हाला कसा वाटला. आणि आता आपण चाललो आहे सासवड. आपण आता आलेलो आहे सासवड. हेडिंग टुवर्ड सासवड बस स्टँड. दोन वाजून 38 मिनिटांनी एंटरिंग सासवड बस स्टँड. दोन वाजून 38 मिनिटांनी एंटर्ड सासवड बस स्टँड. रीच सासवड. आणि सासवड नंतर आता आपण चाललेलो आहोत जेजुरी. जेजुरी पण हे प्रसिद्ध देवस्थान आहे. यलगोट यलगोट जय मल्हार. आणि आता आपण चाललोय जेजुरी. आणि पुन्हा एकदा आपण आता लागलेलो आहे पुणे पंढरपूर हायवेला. आणि आता आपण चाललोय जेजुरी. टोल प्लाझा. आता आपण पोहोचलेलो आहे जेजुरी आणि आपण चाललोय जेजुरी बस स्टँडला. यलकोट यलकोट जय मल्हार.
आता जेजुरी स्किप करून आपण चाललोय आता लोणंद. आपण आता चाललोय लोणंद आणि आपण चाललोय फलटणला. आणि पुणे पंढरपूर हायवे एक्झिट करून आपण चाललोय आता फलटण. आपण आता फलटणमध्ये दाखल झालेलो आहे आणि आपण चाललोय फलटण बस स्टँडला. हेडिंग टुवर्ड फलटण बस स्टँड. 4:21 पहाटे आपण फलटण बस स्टँडला दाखल झालेलो आहे. बघू शकता समोर फलटण बस स्टँड. रिच फलटण. फलटण नंतर आता आपण चाललोय दहिवडी. आता आपण चाललोय दहिवडी. छोटासा घाट सेक्शन होता तो संपून आपण चाललोय दहिवडी. आणि आता आपण दहिवडी एंटर झालेलो आहे आणि आपण चाललोय दहिवडी बस स्टँडला. पहाटे 5:30 रिच दहिवडी बस स्टँड. आणि दहिवडी नंतर आता आपण चाललोय गोंदवले. आपण पोहोचलोय गोंदवलेला. आणि गोंदवल्याहून आता आपण चाललोय आपलं फायनल डेस्टिनेशन म्हसवडला. Finally we have reached Maswad.
6 वाजता आपण सकाळी पोहोचलोय म्हसवडला. बघू शकता आपण फायनली रिच म्हसवड बस स्टँड. आणि आपला मुंबई ते म्हसवडचा प्रवास हा म्हसवड बस स्टँडला संपलेला आहे. बघू शकता तुम्ही. सो भावांनो, फायनली वी हॅव रिच म्हसवड बस स्टँड. बघू शकता माझ्या मागं म्हसवड बस स्टँड. आणि आपली मुंबई ते म्हसवडची नाईट MSRTC बस जर्नी ही म्हसवड बस स्टँडला समाप्त झालेली आहे. आपण म्हसवडला सकाळी 6 वाजता पोचलेलो आहे. तर भावांनो, जर तुम्हाला आमची मुंबई ते म्हसवडची नाईट MSRTC बस जर्नी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि होईल तितकं आमच्या मुंबई ते म्हसवडच्या नाईट MSRTC बस जर्नीला शेअर करून टाका. तर चला भेटूयात एका नवीन बस जर्नीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.